नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आरोही म्हणत असते की हे बघ आई, माझ्या मैत्रिणी येणार आहेत, त्यामुळे तू त्यांच्यासाठी त्यांच्या आवडतं जेवण बनव. तर एकीला पिस्ता आवडतो, एकीला पिझ्झा आवडतो आणि एकीला नूडल्स आणि एकीला पुरणपोळी. त्यामुळे आई हे सर्व पदार्थ तू त्यांच्या आवडीचे बनवशील ना? आणि हे बघ आई, हे सर्व माझ्यासाठी करशील ना तू? प्लीज प्लीज आई. म्हणून आरोही खूपती हात जोडते आणि रमाला अगदी ती विनवणी करत असते. तेव्हा आता रमा तिच्याकडे बघतच असते आणि पार्वती आजी तर समोर असते आणि तारा मात्र आता हे सर्व बघून अगदी खुश असते, कारण त्या सर्वांचा हा एक प्लॅन असतो. तारा लगेच म्हणते की अगं आरोही, खरंच मला तर असं वाटतं की तुझ्या आईला कुक येत नसेल. तेव्हा रमा आता खूप टेन्शन मध्ये येते. तर आता पार्वती आजी रमाकडे बघते आणि विचारते की रमा, अगं तू हे सर्व करशील ना? तेव्हा मात्र आता रमाला एक तिचा मागा घडलेला किस्सा आठवतो, कारण ती एका ठिकाणी इंटरव्ह्यू देत असते. एक खूप मोठी बिझनेसमन वुमन असते, म्हणून तिची इंटरव्ह्यू सुरू असते आणि त्यामध्ये तिला एक प्रश्न विचारला जातो की खरंच तुम्ही इतक्या मोठ्या बिझनेस वुमन आहात, मग तुम्हाला स्वयंपाक करता येतो का? तर त्यामध्ये इंटरव्ह्यू देताना रमा म्हटलेली असते की हो, मला खूप छान असा स्वयंपाक येतो, परंतु 5-6 वर्ष झालेत मी काही स्वयंपाकघरात गेलेले नाहीत. तेव्हा मात्र आता जे काही इंटरव्ह्यू घेत असतात तर ते म्हणतात की हो ना, कारण तुमच्या घरी खूप काही नोकर असतील, म्हणून स्वयंपाक तर तुम्हाला काही करण्यासाठी वाटायला येतच नसेल. तेव्हा आता रमा म्हणते की नाही, जेव्हा मी स्वयंपाकघरात जाते तेव्हा मात्र मी माझ्या भूतकाळामध्ये रमत असते, कारण आता स्वयंपाकघरात गेल्यानंतर तिला मुकादमांच्या घरातील अक्षयच्या आणि तिच्या स्वयंपाकघरातील आठवणी आणि तिने प्रेमाने सर्वांसाठी बनवलेला स्वयंपाक हे सर्व तिला आठवत असते आणि त्याचा तिला त्रास होत असतो. म्हणून ती स्वयंपाकघरात अगदी जातच नसते, स्वयंपाकघरात जाणेच तिने बंद केलेले असते. म्हणून आता ती सर्व काहीही बंद करते आणि आता इंटरव्ह्यू देताना म्हणते की हे बघा, प्रत्येकाची काहीतरी आठवणी वेगळ्या असतात आणि कदाचित मी स्वयंपाकघरात कधी जाणार सुद्धा नाही आणि स्वयंपाक कधी आयुष्यामध्ये करणार सुद्धा नाही. या आठवणींसाठी, या भूतकाळातील आठवणीसाठी मी माझा स्वयंपाकघर हे अगदी सोडलं, म्हणजे स्वयंपाक करणंच सोडून दिले. त्यावर आता तो प्रश्न आता जो काही रमाला विचारला जातो, तर आता ते इंटरव्ह्यू घेणारे विचारतात की मला तर असं वाटतं, मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही मुरंबा तर खूपच छान बनवतात. तेव्हा आता रमाला ते सुद्धा अगदी एक वेगळाच प्रश्न वाटतो आणि तिला त्या प्रश्नाने आपला भूतकाळ आठवतो, कारण आता अक्षय सोबत तिने अगदी बाहेर राहून मुरंब्याचा व्यवसाय कसा केला होता हे सर्व क्षण तिला आठवतात. म्हणून ती आता त्या सर्व आठवणी नकोय, म्हणून ती म्हणते की हे बघा प्लीज, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात, हे सगळे प्रश्न बाजूला ठेवा. त्यावेळेस आता रमाला इंटरव्ह्यू घेताना आणखी एक प्रश्न विचारला जातो की म्हणजे तुम्ही दररोज अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या तुम्हाला करायला आवडतात, त्या तुम्ही करतात? रमा सगळ्या प्रश्नाची आता एकदम छान अशी खुशहोत उत्तरं देत असते. त्यानंतर मात्र रमाला आता त्या आठवणीतून ती बाहेर येते आणि ते सर्व इंटरव्ह्यू घेणारे क्षण आहे तिच्या डोळ्यासमोर येतात. तेव्हा मात्र आता आरोही रमाला विचारते की आई, हे बघ प्लीज, अगं करशील ना तू माझ्यासाठी स्वयंपाक? प्लीज आई प्लीज. काय झालं आई, तू काही उत्तर का देत नाही? तर रमा लगेच आता आरोहीला विचारते की आरोही, तुला काय आवडतं बरं? तर आरोही म्हणते की नूडल्स. तू नूडल्स करशील ना माझ्यासाठी? तेव्हा लगेच आता तारा मध्येच बोलते. तारा म्हणते की हो ऑफकोर्स, ती तुझी आई आहे, त्यामुळे ती करणारच नूडल्स तुझ्यासाठी. तेव्हा आता रमा आरोहीला समजावते की हे बघ आरोही, नूडल्स नकोय. अगं मी तुझ्या सगळ्या फ्रेंड्ससाठी छान असं हेल्दी काहीतरी बनवते, ऐकशील ना तू माझं? मग चालेल ना? तेव्हा आरोही लगेच खुश होते आणि म्हणते की हो आई, अगं चालेल ना. तर आरता सुद्धा खूप खुश होते. तेव्हा तारा लगेच मध्येच म्हणते की हो, म्हणजे तुझ्या आईला हेल्दी वगैरे सुद्धा बनवता येते का? मला तर खरंच माहितीच नव्हतं. आणि खरंच आरोही, तुझी मज्जा आहे बरं का, आज फ्रेंड्स समोर तुझी कॉलर एकदम टाईट होणार आहे. तर तेव्हा आरोही आता रमाला थँक्स आई असं म्हणते आणि ती आरत्याबरोबर गप्पा करायला जाते. तर तारा लगेच रमाला म्हणते की बेस्ट ऑफ लक. रमा ताराकडे बघत असते आणि तारा आत निघून जाते. तर पार्वती आजी सुद्धा शांतच असते, कारण ताराचा पार्वती आजीला सुद्धा खूप राग येत असतो. रमा आणि पार्वती आजी शांत असतात. त्यानंतर आता इकडे अक्षय मात्र अण्णासाहेब कर्णिक यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये आलेला असतो, तो पण बाईकवर. आणि अक्षय बरोबर आता चव्हाण सर सुद्धा असतात. तर तो लिस्टबद्दल चव्हाण सरांना विचारतो. तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तेव्हा आता अक्षयला वाटतं की आर्थाचाच कॉल आहे. तर अक्षय म्हणतो की आर्था, अगं बोल ना. तर आरोही म्हणते की बाबा हॅलो. अरे मी बोलते आरोही. तर अक्षय म्हणतो की अगं बोल ना बाळा. तेव्हा आरोही खुशून सांगत असते की बाबा,
अरे आज गणपतीला माझे फ्रेंड्स दर्शनाला येणार आहेत आणि त्यात गोलू सुद्धा येणार आहेत. गोलू म्हणजे आता आरवीचा छानच खूपच एक बेस्ट फ्रेंड असतो. तेव्हा अक्षय ते ऐकून खुश होतो आणि म्हणतो की हे बघ अगं मी त्यांच्यासाठी इथूनच तुम्हाला काहीतरी खायला बनवून पाठवतो. तर आरवी म्हणते की बाबा अरे नकोय, सगळं काही घरी बनवणार आहे. तर अक्षय म्हणतो की काय घरी आणि कोण बनवणार आहे बरं असं विचार. आणि हे बघ आजीला मात्र तू त्रास देऊ नकोस. त्यावर आता आरोही म्हणते की अरे बाबा मी आजीला अजिबात त्रास देणार नाही, आई आहे ना तीच सगळं काही बनवणार आहे. त्यावर आता ते ऐकून अक्षय म्हणतो की रमा आणि ती हे सर्व करणार आहे का असे विचारतो. तर आता आरोही म्हणते की हो ती तर हे सगळं करणार आहे असे म्हणाली. पण तर अक्षय लगेच म्हणतो की अगं चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. अगं तुझी आई तर उत्तम स्वयंपाक करते, माझ्यापेक्षा सुद्धा छान स्वयंपाक करते. ते ऐकून तर आरोहीला खूप असा आनंद होतो. ती विचारते की खरंच बाबा. त्यावर आता अक्षय खुश होऊन सांगतो की अगं हो आरोही खरंच खूप छान करते. आणि म्हणते की हे बघ अरे बाबा चल फ्रेंड्स येण्याची वेळ सुद्धा झालेली आहे, ते येतीलच, मी आता फोन ठेवते. एवढ्यात चव्हाण सर हे अक्षयला आवाज देतात आणि चालायचं का असं विचारतात. अक्षय म्हणतो की हो हो. अक्षय मूड इतका खुश बघून चव्हाण सर विचारतात की काय झाले, तुम्ही इतके तर खुश का दिसतात. त्यावर आता अक्षय खुश होऊनच सांगतो की माझ्या मुलीचा फोन होता आणि हे बघा तुम्हाला नाही कळणार ते आणि जे काम होतं ती लिस्ट आहे तर ती तुम्ही साई सर आणि रमा, अगोदर रमा म्हणतो आणि नंतर रमा मॅडम असे म्हणतो, त्यांना दाखवली का. तर लगेच आता चव्हाण सर सांगतात की हो रमा मॅडमला नाही दाखवली, परंतु साई सरांना तर ते तर लक्ष देतात. परंतु रमा मॅडम मात्र कधीही किचनमध्ये जात नाही, कारण त्यांना स्वयंपाक बनवता येतो की नाही हेच कुणाला माहिती नाही. आणि बऱ्याच वेळेस त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांना स्वयंपाक बनवता येत नाही. तर आता अक्षय ऐकून म्हणजे विचार करतो आणि म्हणतो की नाही हे तर शक्य नाही. आणि ते चव्हाण सरांना म्हणतो की चला तुम्ही निघा पुढे, मी तुम्हाला कॅन्टीनमध्ये येऊन भेटतो. तर अक्षय आता ह्या विचारात पडलेला असतो. रमाने आता काही इंटरव्ह्यू दिले असतील आणि तिने असे का सांगितले असेल की तिला स्वयंपाक बनवता येत नाही म्हणून, याचा तो विचार करत असतो. त्यानंतर आता इकडे रमा ही रूममध्ये येते आणि ती सुद्धा आता विचार करत असते की किती वर्ष झाले मी किचनमध्ये गेलेले नाही, परंतु आज मात्र आरोहीने पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागितलेले आहे, मला ते सर्व पूर्ण करायचे आहे. परंतु हे सर्व मी कसे करू, कारण मला जर नाही जमले, इतकी वर्ष झाले माझी सवय मोडलेली आहे आणि मी तर एक आई आहे आणि आई या नात्याने मला आरोहीच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्याच लागतील. पण हे सर्व कसं करायचं याचं रमाला फार असं टेन्शन येते. तेव्हा मात्र आता इकडे अक्षय जो काही इंटरव्ह्यू तिचा झालेला आहे तर तो सोशल मीडियावर आता मोबाईलमध्ये बघत असतो. त्यात म्हणजे ती इंटरव्ह्यू आता रमाने जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची जी उत्तर दिलेली आहेत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो ऐकतो, कारण त्या इंटरव्ह्यूमधून अक्षयला समजलेलं असतं की गेली 5 वर्षापासून 7 वर्षापासून आता रमा हा स्वयंपाक करत नाही म्हणून. आणि त्यात आता रमाच्या तोंडून ते ऐकलेलं असतं की स्वयंपाकघरात गेल्यानंतर तिला तिच्या भूतकाळातील आठवणी येतात म्हणून तिने स्वयंपाकघरात जाणं बंद केलेलं आहे. हे सर्व तिला आता तिने जे सांगितलेले आहे आता हे सर्व ऐकतो आणि विचार करतो की तिचा भूतकाळ म्हणजे मी आहे आणि माझ्यामुळे रमाने किचनमध्ये जाणं बंद केलं असेल का, माझं काही चुकलं का, ती चुकीचं वागली मी नाही, ती मला सोडून गेली होती, परंतु तरी सुद्धा तिने तिची सगळ्यात आवडती जागा किचन होती तर त्या किचनमध्ये जाणं का बंद केलं असेल, मग माझं काही चुकलं असेल का याचा तो विचार करत असतो. त्यानंतर आता इकडे रमा सुद्धा विचार करत असते आणि तेवढ्यात तेथे पार्वती आजी येते. पार्वती आजी रमाचा तो पडलेला चेहरा बघून विचारते की रमा अगं काय झालं, कसला विचार करतेस, मला सांग बरं काय झालंय, सांगशील ना तू नीट मला व्यवस्थित. रमा लगेच उठते, आई आजीचे हात धरते आणि म्हणते की आई आजी हे बघा तुम्ही मला जेवण करायला सांगतात परंतु मी हे सर्व जेवण कसे बनवू बरं, गेली 7 वर्ष मी किचनमध्ये गेलेले नाही, घर सोडून गेल्यानंतर जेव्हा जेव्हा मी किचनमध्ये गेले तेव्हा तेव्हा मला यांची आठवण येत होती, मला घराची सुद्धा आठवण आली आणि त्या आठवणीने मी ढसा रडले सुद्धा, खूप त्रास मला होत होता. कुकी हा जो काही आहे तर तो अक्षय आणि रमाला जोडणारा एक धागा होता, तो धागा मात्र तुटला आणि हे सर्व नकोसे वाटायचे मला, स्वयंपाक करणंच मी बंद केलं होतं. जी गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडत होती ती केल्यानंतर मला खरंच आनंदच होत नव्हता, फक्त त्या आठवणीने माझ्या डोळ्यामध्ये पाणी यायचे, त्यामुळे मला असं वाटायचं की त्या आठवणीच परत मला नकोय, ज्या आठवणी मला रडवतात आणि ह्या सगळ्यापासून मला लांब जायचं होतं आई आजी, त्यामुळे मी किचनमध्ये जाणं
जाणं बंद केले हे ऐकून आता पार्वती आजी म्हणते की हे बघ रमा, माझ्यामुळे तुम्ही दोघं वेगळे झालात आणि माझ्यामुळेच तू किचनमध्ये दुरावली. आणि असं म्हणतात ना रमा, अगं बायका ह्या स्वतःला किचनमध्ये गाडून घेतात, परंतु हे बघ अगं मला सुद्धा माहिती आहे की स्वयंपाकघर ही तुझी घरातील सगळ्यात आवडती जागा होती, ती माझ्यामुळे तू जी दुरावली त्यामुळे मला माफ कर. म्हणून आता आई आजी हात जोडून रमाची माफी मागते. रमा मोठ्या मनाने म्हणते की आई आजी हे बघा, तुम्ही प्लीज हात जोडू नका आणि माफी मागू नका. तेव्हा पार्वती आजी समजावते की पार्वती आजी म्हणते की हे बघ अगं, माझी शिक्षा तू आरोहीला देऊ नकोस. ती तुला म्हणते ना, मग तिला जे हवं आहे ते सगळं काही तू तिला करून घाल. जी मधील 7 वर्ष आहेत ना तुमच्यामध्ये गेलेली, तर ते सर्व पुसून टाक. त्यावर रमा विचारते की आई हे सर्व मला नाही जमले तर मग मी काय करू. पार्वती आजी समजावते की अगं रमा, तू वेडी आहेस का, तू तर एक उत्तम कुक आहे. अगं आपल्या मुलांना जे काही आवडतं ते करून घालणं म्हणजे प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं. म्हणून पार्वती आजी रमाच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देते आणि लगेच आता रमाला तर आणखीनच आधार मिळतो. त्यानंतर आता इकडे अक्षय तर तोच विचार करत असतो, कारण अक्षयला समजलेलं असतं की रमाने 7 वर्ष आता किचनमध्ये जाणं बंद केलेलं आहे. मग आता मी काहीतरी करू शकतो, म्हणजे रमाला इन्करेज मी करू शकतो ना, तिची मदत मला करायला हवी, परंतु त्यासाठी मला काहीतरी करून तिला इन्करेज करायलाच हवे. म्हणून तो लगेच आता रमाला मेसेज टाईप करतो आणि व्हॉइस मेसेज तो आता रमाला पाठवतो आणि रमाला त्यामध्ये म्हणतो की हे बघ रमा, तू एक उत्तम कुक आहेस आणि तू एक उत्तम असा स्वयंपाक करू शकते, हे एक आई म्हणून तू तुझ्या मुलीला दाखवून द्यायचे, त्यासाठी तुला ऑल द बेस्ट. तेव्हा आता रमा इकडे तो मेसेज वाचते आणि तेव्हा आता अक्षयने जे काही तिला मेसेज करून पाठवलेले आहे ते वाचल्यानंतर रमाला एक खूप मोठा अक्षयच्या प्रेमाचा दिलासा मिळतो. रमाचा चेहरा लगेच खुलतो आणि स्वयंपाक करण्यासाठी जी एनर्जी आहे तर ती तिच्यामध्ये अगदी निर्माण होते. इतका मोठा अक्षयच्या प्रेमाचा आधार तिच्या पाठीशी असतो. तेव्हा रमा मनात आता तो मेसेज वाचून म्हणते की थँक्यू बरं का, कारण तुमचा मेसेज मला आला आणि तो वाचल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटलं. म्हणून आता रमा हे ठरवते की आरोहीसाठी हे सर्व मला अगदी करायचं आहे, ते पण मनापासून. त्यानंतर आता इकडे इरावती मोबाईलमध्ये काहीतरी करत असते आणि मालविका तेथे येते. मालविका रागानेच इरावतीला विचारते, मला एक गोष्ट सांगा की ती रमा किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी का गेली असेल. इरावती म्हणते की सांगते, जरा धीर धर. ती म्हणते की 7 वर्षानंतर ती किचनमध्ये स्वयंपाक करायला चाललेली आहे. मालविका विचारते की मग काय झालं, कोणी स्वयंपाक करणं विसरत असतं का. तर इरावती हसून म्हणते की अगं, विसरायला भाग पाडायचं, तिला कन्फ्यूज करायचं आणि तिचा कॉन्फिडन्स घालवायचा, म्हणजे आपोआप काय होईल का तिच्याकडून चुका होतील आणि हे जे काही आपल्याला करायचे आहे तर ते सगळं काही ताराच्या मदतीने करायचे. ते ऐकून आता मालविका खुश होते आणि विचार करते. इरावती म्हणते की रमाचा एकही पदार्थ कोणताही चांगला व्हायला नकोय, म्हणजे तो पदार्थ आपण बिघडवायचा, फक्त ताराच्या पुढे पुढे करायचे आणि ताराकडून हे सर्व करून घ्यायचे. मालविका विचारते की म्हणजे कमाल आहे की ताराच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण तिच्याकडून हे सर्व करून घ्यायचे. तर इरावती म्हणते की हो, ती रमा मुकादमांचं घर जोडायला आलेली आहे ना, आणि एक एक करून मात्र आता हे सर्वांना रमापासून दूर तर करायचे आणि सगळेजण रमाला कसे तोडते तर ते मला बघायचं आहे. म्हणून इरावतीला आता खूप असा आनंद होत असतो. त्यानंतर आता इकडे रमा ही स्वयंपाकघरात एंट्री करते, दरवाजा उघडते आणि सर्व किचनकडे डोळे भरून बघत असते. किचनमध्ये दरवाजात आल्यानंतर सर्वात अगोदर ती आता दर्शन घेते. आता किचनमध्ये आल्यानंतर रमाचे डोळे भरून येतात. तिला सगळं काही आता आठवणींचा उजाळा होतो. ती आता गॅस जवळ येते आणि गॅसला हात लावू की नको याची तिला भीती वाटत असते आणि लगेच आपला हात मागे घेते. रमाचे डोळे भरून येतात. रमा आता स्वतःलाच म्हणते की स्वयंपाकघर, ही गॅसची शेगडी, ही भांडे, मसाले वगैरे, तर एकेकाळी हे सर्व माझं जग होते, परंतु आज मात्र इतकी वर्ष झाले मी या सगळ्यापासून इतकी दूर गेले होते. मग आज मला हे सगळं येईल का याचा ती आता विचार करत असते, स्वतःला प्रश्न विचारत असते. रमाच्या डोळ्यातून पाणी येत असते आणि तेवढ्यात रमाचं जे काही प्रतिबिंब आहे, म्हणजे तिचं जे काही एक रूप आहे मागचे, समोर येते आणि रमा स्वतःला विचारत असते की माझ्या हाताला तीच अजूनपर्यंत चव असेल का. तर तिचे ते अगदी जे रूप आहे तर ते तिला म्हणते की हे बघ अगं, तू तर अन्नपूर्णा आहेस, तुझ्या हातामध्ये अन्नपूर्णाची चव आहे, अशी तुझी आई तुला काय म्हणायची, हे सर्व तू विसरलीस का ग रमा. अगं रमा, तुला आठवते का तू काय काय केलं आहेस.
अगं तू डबे पोचवायचीस, डबे करून विकायची, अगं तू तर तुझं अख्खं घर चालवलं आहेस. तेव्हा रमाला आता आई सोबत जेव्हा ती सगळं काही करून डबे अगदी विकत द्यायची आणि तो स्वयंपाक इतक्या प्रेमाने त्या बनवायच्या, हे सर्व क्षणाची तिला आठवण होते. आपल्या आईची त्यावेळेस तिला आठवण येते आणि हे सर्व पदार्थ बनवून ती अगदी सायकलवर ते पदार्थ प्रत्येक ठिकाणी पोहोच करायची. त्यानंतर आता अगोदर ती सायकलवर जायची तर रेवा तिची मैत्रीण खास बनली होती. तर रेवा आता तिला बाईकवरून घेऊन अगदी डबे पोहोच करायला मदत करायची आणि रमा सगळे प्रत्येकाचे डबे पोहोच करायची. ते सर्व आता रमाला आठवते आणि त्याची आठवण तिचं मन तिला करून देत असते. तर तिचं मन तिला म्हणते की हे बघ अगं, कितीही जणांचा स्वयंपाक करायचा असून दे, परंतु तू कधी मागे पुढे बघितलं नाहीस, कधीही तुला टेन्शन आले नाही. अगं तुला सगळं काही जमते. आणि रमा, तुला आठवते का अक्षय आणि तू पहिल्यांदा फिरायला गेले होते तेव्हा मात्र वाटेमध्ये खूप असा पाऊस पडत होता. त्यावेळेस मात्र अक्षयला भजे खाण्याची इच्छा झाली होती आणि त्यावेळेस आता मात्र जे भजेवाले काका आहे तर त्यांच्या हाताला लागले होते आणि तेव्हा तू स्वतः अक्षय आणि तू तेथे भजी बनवली होती. आठवते ना तुला हे सर्व? तेव्हा आता रमाला त्या क्षणाची आठवण होते. रमाला प्रत्येक अक्षयसोबत घालवलेला तो क्षण आठवतो. तेव्हा रमाने आणि अक्षयने मिळून तेथे स्वतः भजी बनवली होती आणि त्या काकांची अगदी मदत केली होती. अगदी वडापाव सुद्धा छान असा बनवला होता. तेव्हा आता रमाला हे सर्व आठवते. तिचे डोळे आता म्हणजे अश्रूंनी भरून येतात आणि ती आपल्या मनाला म्हणते की हो, मला ते सर्व आठवते, सगळं काही आठवते. आणि त्या दिवशी मात्र सगळ्यात जास्त भज्यांची विक्री झाली होती. म्हणजे त्या काकांची खूप काही भजी विकली गेली होती. सगळं काही अगदी माझ्या डोळ्यासमोर आहे, पूर्णपणे मला सर्व आठवते. परंतु त्या गोष्टीला खूप दिवस झालेत, खूप काही काळ लोटला, परंतु आता मी हे सर्व करू शकेल का? तर तिचं मन तिला म्हणते की हे बघ अगं, इतकी वर्ष झाली, मग त्याला काय होते, काय बिघडले? आणि हे बघ रमा, अगं स्वयंपाक ही एक कला आहे. एकदा की स्वयंपाक करणं हे माणसाच्या हातात उतरलं, ती कला उतरली तर माणूस कधीही आयुष्यामध्ये कितीही वर्ष लोटून दे, परंतु स्वयंपाक करणं कधीही विसरत नसते. आणि तू तर एक बाई आहेस, एक बाई कधीही काही विसरत नसते. त्यामुळे तू फक्त प्रयत्न कर, तुला सगळं काही जमेल. रमा मात्र आता खूप रडत असते. तेव्हा तिचं मन तिला सांगते की अगं, तू कशाला असा इतका वाईट विचार करतेस आणि मनाला त्रास देतेस? हे बघ, असा कोणताही विचार करू नकोस आणि अगदी प्रसन्न मनाने तयार हो, तुला सगळं काही व्यवस्थित जमेल. आणि जेव्हा तुम्ही बाहेर चाळीमध्ये राहायला गेला होतात घर सोडल्यानंतर, तेव्हा तेथे तुम्ही काय काय केलं हे सर्व तुम्हाला आठवते का? असे प्रत्येक क्षणाची आता तिचं मन तिला आठवण करून देत असते आणि रमाच्या प्रत्येक आता त्या क्षणाची आठवण तिला होत असते आणि तिचे डोळे अगदी भरून येत असतात. चाळीमध्ये गेल्यानंतर अक्षयसोबत प्रत्येक जे काही काम केलेलं आहे तर ते प्रत्येक कामाची तिला आठवण होते. आणि तू आणि अक्षयने मिळून वडापावची गाडी सुद्धा सुरू केली होती. रमाला आता हे सगळं काही आठवल्यानंतर तिचे डोळे खरंच भरून येतात. तेव्हा आता हे सर्व आठवत असताना तिचं मन तिला विचारतं की काय झालं, जमेल ना तुला हे सर्व? तेव्हा आता रमा लगेच तयार होते. आता तिच्यामध्ये ती सहनशीलता येते आणि अगदीच लगेच कॉन्फिडन्स तयार होतो आणि लगेच कमरेला पदर खोचते आणि मला सर्व काही जमेल असे खुश होत ती आता तयारीला लागते. आणि आता ती आपल्या मनाला म्हणते की मी काहीच विसरले नाही, सगळ्यात जास्त म्हणजे मला माझ्या मुलीच्या आनंदाचा विचार करायचा आहे, तिचा आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी मी आता सर्व काही करायला तयार आहे. रमा लगेच तयार होते. तेव्हा आता रमा लगेच कुकचा ड्रेस घालते आणि आता मुलांसाठी मस्त थालीपीठ बनवते आणि त्यानंतर पुरणपोळी सुद्धा करते आणि खीर सुद्धा करते. म्हणून रमा आता तयारी लागते आणि फ्रीजमधून दुधाचं पातेलं घेते. परंतु तेवढ्यात लगेच आता तिथे तारा येते. तारा लगेच तिच्या हातातून ते दुधाचे पातेले घेते आणि आता काही फ्रूट्स आहे तर ते फ्रीजमधून बाहेर काढते आणि रमाला म्हणते की तू तर आम्हाला बाहेरून ऑर्डर करायचं सगळं काही पदार्थ ऑनलाईन बंद केलेत, त्यामुळे आता आम्ही काय खायचे, एकतर भूक खूप लागलेली आहे. म्हणून आता लगेच तोऱ्यात रमाला मात्र स्वयंपाक करून न देण्यासाठी, त्यामध्ये अडथळा आणण्यासाठी आता तारा मुद्दाम हे सर्व करत असते. आणि आता सर्व काही ती ऍपल वगैरे कापते, केळ वगैरे लगेच आता एकत्र ज्यूस करायला घेते आणि दूध त्यामध्ये टाकते. रमा आता ताराकडे फक्त बघत उभी असते आणि तारा मुद्दाम हे सर्व करत असते. आणि तारा रागातच आता रमाला म्हणते की हे बघ, तू हे दूध संपू नकोस, कारण मला पार्थला सुद्धा आता हा ज्यूस द्यायचा आहे बनवून. तेव्हा आता तारा तो ज्यूस तयार करते आणि ग्लासमध्ये ओतून ती बाहेर घेऊन जाते. रमा फक्त बघत असते. रमाला आता ह्या ताराच्या उद्धट वागण्याचा खूप
त्रास येतो, कारण आता इरावती आणि मालविका या दोघांनी मुद्दाम आता रमाला स्वयंपाक करून न देण्यासाठी आणि त्यामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी या ताराला तेथे त्या पाठवत असतात. आणि तारा आता हे सर्व त्यांचं ऐकून रमाला त्रास देत असते, कारण आता रमाला स्वयंपाक बनवता येऊ नये यासाठी हे सर्व यांचं नाटक सुरू असते. तेव्हा मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता इतकं सर्व काही करून सुद्धा रमाने छान असा स्वयंपाक बनवलेला असतो, परंतु त्यात मात्र इरावती आणि ह्या मालविकाने ताराला पाठवून काहीतरी आता हे पदार्थ आहे तर ते रमाने चविष्ट बनवलेले असतात, परंतु त्यामध्ये काहीतरी टाकून ते अगदी बेचव केलेले असतात. तेव्हा आता आरोहीचे जे मित्रमैत्रिणी आहे तर ते येतात आणि तो स्वयंपाक खातात. तेव्हा आता लगेच ते आरोहीला खूप चिडवतात. आरोहीला म्हणत असतात की अगं, तुझी आई तर इतकी मोठी आहे आणि तिला साधा स्वयंपाक बनवता येत नाही, ती इतकी मोठी मॅडम आहे तरीसुद्धा. तेव्हा आता रमाला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटतं. रमा म्हणते की हे बघा, तुम्ही 1 मिनिट बसा, काहीतरी नक्की चूक झाली असेल, तुमच्यासाठी काहीतरी वेगळं करून आणते, तुम्ही फक्त बसा. तर लगेच आता ते मुलं म्हणतात की नकोय, आणि हे बघा मॅडम, आम्हाला काही नको, आम्ही आता तेथे डबा सुद्धा नाही खाणार. म्हणून आता आरोहीचे सर्व मित्रमैत्रिणी तेथून निघून जातात. तर आरोहीला खूप असा राग येतो, ती खूप दुःखी होते आणि म्हणते की हे बघ आई, मला तुझ्याशी नाही बोलायचं, कारण ती आता सगळे मित्रमैत्रिणी थांबवत असते, परंतु आता त्या स्वयंपाकामुळे ते सर्व काही निघून जातात. आता रमाला खूप वाईट वाटतं. तर इरावती आता अक्षयला म्हणते की आरोहीला आईची गरज आहे, त्यामुळे तू मालविकाचा विचार कर, कारण आता आरोहीला रमापासून कसे वेगळं करायचे हे त्यांनी प्लॅन आखलेला असतो. आणि मालविका आता आरोहीच्या खूप पुढे पुढे करत असते. अक्षय आता हे सर्व बघतो आणि तेवढ्यात रमा दरवाजात आता अक्षयसाठी किंवा आरोहीसाठी काहीतरी घेऊन येत असते. आणि ती आता इरावतीचं हे सर्व बोलणे ऐकते की अक्षयला इरावती सांगत आहे की तू मालविकाबरोबर लग्न कर, ती नक्कीच चांगली एक आई होण्याचा प्रयत्न तर करेल. तेव्हा आता अक्षय रमाकडे बघत असतो आणि रमा अक्षयकडे. तेव्हा मित्रांनो, आता जे इरावती आता वागत आहे तर रमा अक्षयला सर्व सत्य सांगेल का, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.